सुरुवातीला बातमी दिल्लीतली आहे। दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार आहे। शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचा मोर्चा आहे। भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराविरोधात हा एल्गार पुकारण्यात येतोय। मुक्त व्यापार करार गुप्तपणे केल्याचा आरोप आहे। दिल्लीत देश बचाव मोर्चाची एक दिवसीय रॅली निघतीये। देशात समोर कराराची माहिती आणा अशी शेतकरी मागणी करतायत। मुख्यतः हमारी मांग क्या है कि भारत अमेरिका व्यापारिक समझौता जो है आप जब कर रहे थे तो आपने देश जितने भी स्टेक होल्डर से, चाहे किसान से, उनसे भी वार्ता नहीं की, चाहे छोटे लघु उद्योग के व्यापारी थे उनसे भी बात नहीं की, दुकानदारों से या मजदूरों से जो जो अफेक्टेड होने वाले थे उनसे किसी से वार्ता नहीं की। हमें जो कुछ भी मालूम होता है अमेरिका से मालूम होता है, अमेरिका के प्रेस रिलीज से मालूम होता है। आप हमें कुछ नहीं बताते, तो हम तो बड़े निम्र होकर प्रधानमंत्री से अपील करते हैं, समझौता करने से पहले एक बार सोचे, रुके, किसानों से वार्ता करें। शेतकऱ्यांचा एल्गार आहे। भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराविरोधात हा एल्गार पुकारण्यात येतोय। जो काही व्यापार करार केलाय तो गुप्तपणे केलाय असा आरोप आहे शेतकऱ्यांचा आणि याकरता दिल्लीत देश बचाव मोर्चाची ही हाक देण्यात आलेली आहे। हा एकदिवसीय मोर्चा आहे आणि याकरता आता अनेक शेतकरी, पंजाबमधून अनेक शेतकरी हे शंभू बॉर्डरवर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरात। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, भारत अमेरिका व्यापार करार नेमका काय आहे आणि या व्यापार कराराचा जो खुलासा करावा ही मागणी जी केली जाते पंजाबमधल्या शेतकऱ्यांकडून, त्या मागणीविषयी तुमचं नेमकं मत काय आहे? शेतीवर प्रभाव टाकणारा हा करार काय आहे, त्याचे डिटेल्स काय आहेत, सोयाबीन, कापूस, ऊस याच्यावर याचे काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्याचा संपूर्ण अधिकार भारतीय शेतकऱ्यांना आहे। आम्हाला जी माहिती आहे त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेचा शेतीमाल आणि प्रक्रिया केलेला माल हा भारतामध्ये शून्य टेरिफनं आणण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि आपला शेतीमाल मात्र बाहेर पाठवायचा असेल तर मोठ्या प्रमाणात टेरिफ त्याच्यावर लावलं जाणार। त्यामुळे आपली निर्यात थांबणार आहे, आयात वाढणार आहे आणि त्यामुळे शेतीमालाचे भाव पडतील ही रास्त भीती शेतकऱ्यांमध्ये आहे। शेती उद्ध्वस्त होणार आहे हे शेतकऱ्यांना वाटतंय आणि म्हणून महाराष्ट्र नव्हेच पूर्ण देशभरातील शेतकरी यामुळे अस्वस्थ आहे आणि स्वाभाविकरित्या ही मागणी करतायत की याची डिटेल्स डिक्लेअर करा, त्याचे शेतीवर काय परिणाम होणार आहे ते सांगा। मला वाटतं भारतीय शेतकऱ्यांचा तो हक्क आहे, जाणून घेण्याचा हक्क आहे। अगदी, आणि त्यामुळे अजितजी खरं तर दिल्लीत दुहेरी संकट, एकीकडे जंतर मंतरवर आंदोलन तर दुसरीकडे शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचा एल्गार। लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा, रस्त्यावर उतरून शांततामय मार्गाने आपली जी काही भूमिका आहे ती बॉर्डरवर शेतकरी लढतायत आणि आता महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते आझाद मैदानवर पोहोचतील आणि आझाद मैदानवर सुद्धा अनेक मुद्द्यांसाठी हा आंदोलन होईल। हा लोकशाही अधिकार आहे आणि तो बजावण्याचं काम शेतकरी करतील। अगदी अजितजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।